अकोल्यात आणि अकोले तालुक्यामध्ये एक चुकीचा मेसेज जातोय तो असा की आंदोलन करते किंवा मागणी करणारे न्याय मागणारी लोक आहेत यांनीच अॅट्रॉसिटी दाखल करायला लावली आणि त्याच्यामुळे दोन समाजांच्या मध्ये काही लोक मुद्दाम तेढ निर्माण करतायत। साहेब एक विनंती अशी आहे तुम्हाला की याच्यामध्ये अॅट्रॉसिटी कशी लागली तुम्ही तुमच्या शब्दात सांगा। कसं आहे, हा कायदेशीर प्रक्रियेचा एक भाग आहे। फिर्याद असते, त्या फिर्यादीप्रमाणे चाचपणी करून ज्यामध्ये कायद्याच्या तरतुदी आहेत त्याप्रमाणे पोलिसांना त्याप्रमाणे आपण कलम दाखल करत असतो। आणि फिर्याद हा प्राथमिक भाग आहे। फिर्याद म्हणजे तपासाची प्राथमिक स्टेज आहे। फिर्यादीनंतर खरा तपास चालू होतो, याच्यामधले पुरावे तपासले जातात, त्यामध्ये तथ्य आहे काय बघितलं जातं आणि त्या अंती शेवटी आपण न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करतो। त्यामुळे फिर्याद हे फक्त एक आपण बोलतो की कायद्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठीची एक स्टेज आहे। म्हणजे आपण लॉ टू बी सेट इन मोशन म्हणजे कायद्याला आपण त्याची गती आपण देतो, त्याचे एक भाग म्हणून एक फिर्याद म्हणून आपली असते। त्यामुळे फिर्याद हे काही हे नाही की फिर्यादीप्रमाणे पुढे जसे पुरावे भेटतील त्याप्रमाणे आपण तपास करून आपण दोषारोपपत्र टाकतो। त्यामुळे जशी फिर्याद आहे त्याप्रमाणे आपण कायदा कलम लावलेली आहेत आणि या कलमांच्या आधारे कोणी गैरसमज करून घ्यायचा नाही आहे। तपास आपण योग्य रीतीने करू आणि कोणीही याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे आपण काही अफवा पसरतील किंवा काय पसरतील अशा कुठल्या प्रकारचे वर्तन आपण करायचं नाही आहे। खास अकोलेकरांसाठी हॉटेल AFC घेऊन आलं आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी। इंडियन डिशेस, पंजाबी डिशेस, चायनीज, साऊथ इंडियन, AFC स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा, बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध। फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टीसाठी स्वतंत्र हॉल उपलब्ध।